हिवरखेड येथील पुरातन विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कलशरोहण हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या हस्ते स्थापन झाले आणि पूर्ण भारतात कोरोना या महाभयंकर महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन झाले। मंदिर सुद्धा शासनाच्या आदेशाने बंद आहे। महाराष्ट्राच्या जनतेचे श्रद्धास्थान वारकऱ्यांचे दैवत पंढरपूरला सुद्धा मोजक्याच पालख्यांना परवानगी देण्यात आली। कोरोना या जीवघेणा रोगाचा फैलाव महाराष्ट्रात वाढत असल्यामुळे शासनाने कठोर निर्णय घेऊन आणखी लॉकडाऊन वाढविले आहे। अशा परिस्थितीत हिवरखेड येथील एकादशीच्या पावन स्पर्शाला अनुसरून पांडुरंग संस्थान मंदिर समितीकडून लोकांना बाहेरूनच दर्शनाची व्यवस्था केली असून ठराविक अंतर ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून भाविकांनी मंदिर परिसरात व दर्शनास गर्दी करू नये, शासनाचे आदेशाचे पालन व्हावे याकरिता विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सचिव सत्यदेव गिरे, विठ्ठल मंदिर संस्थानचे अध्यक्ष किशोर बोहरा, शंकरराव देशमुख, श्रीराम व्यवहारे व व्यवस्थापन समितीकडून लक्षपूर्वक आदेशाचे पालन करीत भाविकांनी सॅनिटायझरचा वापर करून मंदिर परिसरात सॅनिटायझर फवारणी करून स्वच्छतेचे सुद्धा पालन करत आहे। तसेच शासनाच्या आदेशाचे पालन करीत संध्याकाळी फक्त 5 वारकऱ्यांच्या उपस्थितीत नगर प्रदक्षिणा ऐवजी मंदिर प्रदक्षिणा होईल असे सत्यदेव गिरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। गुरुदेव मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।